सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचं माझं रुटीन कसं असतं, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सकाळी 10 वाजता स्टुडिओला आल्यानंतर सर्वप्रथम मला व्हिडिओला जी इंट्रो द्यायची असते ना, तर त्याचा मी शूट करून घेतला आहे. बघा, शूट कशा पद्धतीने होतं हे तुम्हाला आता कळलं असेल. त्यानंतर एक पार्सल आलं होतं, तर ते ओपन करून घेतलं. सुंदर असं हे कॉटनचं कापड आलेलं आहे. आता उन्हाळा येत आहे, त्यामुळे कॉटनचं फॅब्रिक मागवलेलं आहे आणि छान सुंदर अशी क्वालिटी आलेली आहे. शिवाय या कापडाचा पणा सुद्धा भरपूर आलेला आहे. इथे माझा अभ्यास चालू आहे. तुम्ही म्हणणार कसला अभ्यास? तर बघा, तुम्हाला जे पेपर कटिंग दिले जातात ते असेच दिले जात नाही. तर सर्वप्रथम त्याच्या आधी पॅटर्न तयार केले जातात. त्यांच्या खूप साऱ्या ट्रायल घेतल्या जातात. त्याच्यानंतर ते लॉन्च होत असतात. हा सर्व अभ्यास करून झाल्यानंतर आता मेन काम होतं ते म्हणजे पार्सल पाठवणे. इथं लेबल वगैरे तयार झालेले होते आणि कोणी लेबल लावत होतं, तर कस्टमरला फोटो पाठवत होतं. हे सर्व काम मी आणि माझ्या टीमने मिळून करून घेतलं. आता 4 वाजलेले होते आणि पोस्टमन काका 5:00-5:30 वाजेच्या दरम्यान येतात. त्या आधी आम्हाला हे पार्सलचं काम करूनच घ्यावं लागतं आणि ह्या सर्व कामातून मिळालेला निवांत क्षण म्हणजे चहा. आम्ही 4-4:30 वाजता चहाची अगदी वाट बघत असतो. आज किती पार्सल गेले आणि कोणाकोणाचे गेले या सर्व गोष्टींची आम्ही वहीमध्ये नोंद ठेवत असतो. त्याशिवाय आपल्याकडे ट्रॅकिंग आयडी सुद्धा असतात. असे सर्व पार्सल काउंट करून आम्ही ते सर्व पाठवत असतो. तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर WhatsAppला मेसेज करा. आपल्या ब्लाउजच्या पेपर कटिंगवरून छान सुंदर परफेक्ट असे ब्लाउज बसतात. हा माझा स्वतःचा तर अनुभवच आहे. तर आत्तापर्यंत हजारो मैत्रिणींना ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला. त्यांचेही कस्टमर वाढले, त्यांच्या कस्टमरचे ब्लाउज परफेक्ट बसायला लागले. अशा खूप साऱ्या कमेंट व्हिडिओच्या खाली असतात. त्या सुद्धा तुम्ही चेक करा आणि तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर करा. पेपर कटिंग हे फक्त तुम्हाला असे डायरेक्ट दिले जात नाही. तर मी प्रत्येक पॅटर्न हा चेक करत असते, की सर्व पार्ट आहेत का? हे सर्व चेक करेपर्यंत 7 वाजले आणि असा सर्व माझा कामात दिवस गेला. आजचा हा माझा रुटीन तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत.